सर्वांना सहस्नेह सप्रेम क्रांतिकारी जय भीम। याच्या अगोदर नंदनी सुकेसिनी केससिनी यांचे आपण 2 अंतरा ऐकले आहेत, तर तिसरी अंतरा आज आपण या ठिकाणी सांगतोय। पहिल्या 2 अंतरामध्ये नंदनीने आपले केस श्रीमंत मुलीला कसे विकून दिले, कसे विकले आणि त्यांच्या पैशामधून खीर आणली आणि भंतेजींना कशी खाऊ घातली, त्यांचं आत्मा जीव कसा शांत केला, केवढा तिचा त्याग। आता त्याच्यामधून बोध घेण्यासाठी मानवाने काय केलं पाहिजे, आपण सध्याच्या परिस्थितीमध्ये काय केलं पाहिजे हे आपण लक्षात घेतलं पाहिजे। स्वार्थ आणि मोह सोडून जोपर्यंत आपण देणार नाही तोपर्यंत आनंद हा आपल्याला मिळणार नाही। आणि म्हणून म्हणतात, कधी मानवा येईल जाग, का लागला स्वार्थाच्या माग, अरे लावू नका यासी लास हो डाग, लावू नका यासी लास हो डाग, जगा आणि जगवा दुसऱ्याला, चला धरून सुविचाराला, सोडूनी द्यावे अभिमानाला, सदा जागावे सत्कार्याला, बहुमोलाचा जन्म वाहे, हेच खरे पुण्य कर्म वाहे, समता त्यातले मर्म वाहे, मानवता हा खरा धम्म वाहे। भुकेला जर कोणी दारीवाला, घालपोट भर भोजन त्याला, लाभे आनंद खरा जीवनाला, खर सुख मिळवा समाधानाला, जग जिंकावे प्रेम भावान, जग जिंकावे गोड वाणीन, प्रवचन ऐकावे मन लावून, प्रसन्न होईल हे तन मन। धम्माला या जागता, साधावी ही सफलता, साधावी ही सफलता, ऐका नंदनीची मी सांगतो कथा, ऐका नंदनीची मी सांगतो कथा, जीवन पथी चालता जाणी दुसऱ्याची व्यथा, ऐका नंदनीची मी सांगतो कथा। सर्वांना सहस्नेह जय भीम, नमो बुद्धाय। तिसरी अंतरा आपण नंदनीच्या कहाणीची ऐकलेली आहे। ह्याच्यानंतर पुढच्या भागामध्ये शेवटची 4थी अंतरा आपण सादर करतोय, ती पूर्ण ऐकावी म्हणजे नंदनीची कहाणी आपल्या लक्षात येईल आपल्या या चॅनलवर। जर चॅनलवर आपण नवीन असाल तर एक सबस्क्राईब करा, एक लाईक करा, एक कमेंट करा। आपल्या सेवेत पुढची अंतरा उद्याच्याला आपण सादर करतोय। सर्वांना जय भीम।